मुंबई एसटी बँकेमध्ये तुफान राडा झालाय। सदावर्ते आणि अडसूळ गटाच्या संचालकांमध्ये जोरदार हाणामारी झाले। बँक निवडणुकीनंतरचा वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलाय। तुफान हाणामारीत एकनाथ शिंदे आनंदराव अडसूळ संघटनेचे 4 ते 5 संचालक हे जखमी सुद्धा झाले। नागपाडा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी सुद्धा यावेळी दाखल करण्यात आल्या। त्यामुळे आगामी काळात या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र तुर्तास जरी जी अपडेट आपल्या हाती आले त्यामध्ये मुंबई एसटी बँकेमध्ये तुफान राडा झालाय। सदावर्ते आणि अडसूळ गटाच्या संचालकांमध्ये ही जोरदार हाणामारी झाली। बँक निवडणुकीनंतरचा जो वाद आहे तो आता थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलेला आहे। सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्या उपस्थित सर्व सदस्यांचे हार्दिक स्वागत करतो। आजच्या बैठकीमध्ये माननीय अध्यक्ष साहेब आणि माननीय उपाध्यक्ष साहेब हे मंत्रालयीन कामकाजात व्यस्त असल्यामुळे त्या बैठकीत उपस्थित राहू शकत नाही असा त्यांचा निरोप आल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत आपण उपस्थित संचालकांमधून एका संचालकाची आपण बँकेच्या या बैठकीची कामकाज सुरू करण्यासाठी अध्यक्ष म्हणून निवड करूया आणि अध्यक्ष म्हणून आपण या बैठकीचा अध्यक्ष म्हणून आपण नाव सुचवावे असं मी आपल्याला विनंती करतो। सर्वांनी विधानसभांनी ते नाव सुचवलं त्या नावाला मी अनुमोदन करतो आणि मला सांगायचं आहे की संचालक मंडळाची बैठक आहे यामध्ये कुणीही रेकॉर्डिंग करून बाहेर यायचा आउटपुट जाता कामा नये। या ठिकाणी अशा प्रकारचं या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्या सोबत जोडलेत। नंदकिशोर, आपण पाहतो सदावर्ते आणि अडसूळ गटाच्या संचालकांमध्ये जोरदार हाणामारी झाली आणि तो व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती लागलाय। नेमक्या या हाणामारीचं कारण काय, सविस्तर काय अपडेट आहे याबद्दलच्या? गेटावरती आणि जे अडसूळ आहे त्यांच्यात एक वाद झालेले आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला असली वर्तणुकीचा आरोप होतोय, दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराचा सुद्धा आरोप होतोय आणि जवळपास बाहेरून 40 लोक मागून मारण्याचा जो आहे करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर बँक निवडणुकीनंतरचा हा वाद आता पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे, कारण नागपाडा पोलिसात परस्पर विरोधी तक्रार आहे ती करण्यात आता सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। मग एस बँकेच्या बैठकीत एकनाथ शिंदे आणि आनंदराव अडसूळ संघटनेचे 5 जखमी झाल्याची सुद्धा प्राथमिक माहिती समज असल्याचं पाहायला मिळते। एकंदरीत मुंबई एसटी बँकेचा हा लढा आपल्याला पाहायला मिळतो। सदावर्ते जे एसटी संपूर्ण कारभार बघत होते ते आणि गटाच्या संचालकांमध्ये ही हाणामारी आहे आणि त्या हाणामारीचा आता व्हिडिओ जो आहे आता समोर येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। प्रामुख्यानं भ्रष्टाचाराच्या आरोपावरून एकमेकांत वादविवाद झालेला होता, वर्तवणुकीचा जो प्रकार होता तो समोर आलेला होता आणि त्यानंतर एकंदरीत दोन्ही गटांचा जो लाडा आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत 4 ते 5 संचालक जे आहेत ते जखमी झाल्याची माहिती पुढे या संदर्भात आता नागपाडा पोलीस विरोधी जी तक्रार आहे ती आता दाखल करण्यास सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। नंदकिशोर, महत्त्वाचा मुद्दा हा आहे की खरं तर आपण हा व्हिडिओ पाहतोय पुढारी न्यूजवरती आणि त्यामध्ये हाणामारी झाल्याचं स्पष्ट दिसत आहे आणि एकंदरीत या हाणामारीमध्ये शिंदे आणि आनंदराव अडसूळ संघटनेचे 4 ते 5 संचालक हे जखमी झाल्याची सुद्धा माहिती मिळत आहे। त्याबाबतची काय अपडेट आहे, कोण कोण नेमके जखमी झालेत आणि जखमी जे झालेले आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत का, त्याबाबतची काय अधिकची माहिती आहे? जे संचालक आहे ते सध्या जे बँक निवडणूक झालेली होती त्यामध्ये निवडून आलेले होते, त्यामध्ये गुणरत्न संघावरती सुद्धा बहुतेक आरोप आपल्याला पाहायला मिळत आहेत। दुसऱ्या बाजूला आनंदराव अडसूळ यांचे सुद्धा काही संचालक होते, त्यामुळे दोन्ही जे वेगवेगळे गट आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे भ्रष्टाचार किंवा अनेक लोकांना तुम्ही या ठिकाणी
अगदी नंदकिशोर, काही तांत्रिक अडचणी ते आपला आवाज स्पष्टपणे आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आपल्याशी असेच जोडलेले राहा. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळजी जोडलेत. अडसूळजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहतोय हाणामारी झालाय, तो व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती लागलाय. बँकेत तुफान राडा झाला. एका बाजूला अश्लील वर्तणुकीचा सुद्धा आरोप यामध्ये करण्यात आला. आपली यावरती काय पहिली प्रतिक्रिया? पहिल्यांदा एक समजून घेण्याची गरज आहे. हां, एसटी महामंडळाची कर्मचाऱ्यांची 80,000 कर्मचाऱ्यांची बँक आहे. एसटी एम्प्लॉईज बँक आपण तिला म्हणतो. बरोबर. या बँकेवर गेल्या 2-2.5 वर्षापासून सदावर्तीचं पॅनल निवडून आलं. कारण त्या संपाचा बँकेपणा मिळाला आणि कामगारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. संप यशस्वी झाला नाही याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. परंतु त्यानंतर बँकेची निवडणूक लागली, त्यामध्ये त्यांनी जास्त पॅनल टाकलं आणि निवडून आलं. परंतु त्यांची काय पद्धती अशी सुरू झाली की बँक जिवंत ठेवण्यापेक्षा बँकेमध्ये जेवढे हात मारता येईल तेवढा भ्रष्टाचार करता येईल अशा प्रकारची कार्यपद्धती सुरू झाली. हे त्या पॅनल मधल्या काही लोकांना रुचलं नाही आणि म्हणून ते बाहेर पडले त्याच्यातनं. आणि ती बँक वाचवण्याचा आमचाही मानस आहे आणि म्हणून आम्ही आमच्या बरोबर ते आले. त्यांना आम्ही सगळ्या प्रकारची मदत, उदाहरणार्थ कायदेशीर ज्या पद्धती करायला पाहिजे की जी चुकीची भरती होते, अनावश्यक भरती होते, त्याच्यावर आम्ही स्थगिती घेतलेली होती. तरी तरी भरती चालू ठेवली, ज्याला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हे सगळे झाले आहे. आतापर्यंत 125 कर्मचाऱ्यांची भरती केलेली आहे आणि प्रत्येकाकडून किमान 15 ते 20 लाख रुपये घेतलेले आहेत. आता सॉफ्टवेअर जे बँकेचं आहे ते 12 कोटीचं सॉफ्टवेअर, हे 52 कोटी रुपये त्याच्या अगेन्स्ट त्यांनी काढलेले आहेत. अशा अनेक प्रकारे त्या ठिकाणी बँकेला त्या ठिकाणी उद्ध्वस्त करायला ते निघाले. तरी सुद्धा काही डायरेक्टर आहेत, त्यांचा त्यांना आम्ही कायदेशीर शक्य आहे तिथं त्यांना पाठिंबा देतो आहोत. परंतु आज त्यांनी विपरीत घडलेलं आहे. बोर्डाची मिटिंग चालू असताना त्यांनी बाहेरची माणसं आणून त्या ठिकाणी बोर्डमध्ये घुसून त्या मंडळीला जे या चुकीच्या गोष्टीला विरोध करतायत त्याला मारहाण केली आहे. किंबहुना एक महिलाही आणलेली होती आणि त्या याच्यामध्ये बोटोमध्ये ती घुसलेली होती आणि त्या ठिकाणी जो राडा आपण बघतोय तो एकतर्फी झालेला आहे. जे डायरेक्टर त्यांच्या विरोधी आहेत, त्यांच्या कृत्याच्या विरोधी आहे, त्यांचे शर्ट फाडलेले आहेत, त्याला बऱ्यापैकी मारहाण झालेली आहे. नागपुरा पोलीस स्टेशनमध्ये त्यांचं त्या प्रकारे नोंद झालेली आहे, त्यांची मेडिकल पण झालेली आहे आजच्या परिस्थितीमध्ये. अगदी. अडसूळजी, आपला मुद्दा लक्षात आला. आगामी काळात या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल.